जाता जाता सांगून जातो, बहिणीचं प्रेम आपल्या भावावरती किती असावं, मायबाप किती असावं. जा माऊली चरित्रात वाचा ज्ञानोबरायांचं चरित्र. ज्यावेळेस माऊलींचे आईवडील निघून गेले, मुक्ताबाई म्हणते, दादा, हे दादा. काय ग मुक्ते? हे दादा, भूक लागली रे दादा. हे ज्ञाना, माय गेल्यापासून एकही दिवस पोटभर जेवली नाही रे दादा, काहीतरी खायला दे. हे दादा. निवृत्तीनाथांनी म्हणावं, ज्ञाना, हातामध्ये झोळी घे. आणि माझ्या विश्व माऊली ज्ञानोबरायांनी त्याच दिवशी हातामध्ये झोळी घेतली आणि सगळे आळंदीमध्ये फिरले. माऊली दारामध्ये गेले की लोकांनी दार लावून घ्यावं, पीठ संपलं म्हणावं. कसं तरी माऊलींना 2 घरचं पीठ मिळालं, ते सुद्धा ब्राह्मणाच्या पोराने त्याच्यामध्ये चिक्कल कालवावा, माती कालवावी. वाईट वाटलं माझ्या ज्ञानोबरायांनी. माऊली राग राग घरी आले आणि झोळी घेतली आणि मुक्ताबाईच्या अंगावरती फेकून दिले. आणि माझे माऊली ताटी लावून बसले. 5 वर्षाची चिमुकली मुक्ता ज्ञानोबरायांना उपदेश करते, ए दादा, उघडना ताट. काय झालं रे दादा? दादा, भूक लागली रे, म्हणून म्हटलं तुला मधुकरीला जा. आयुष्यभर उपाशी मरेल रे दादा, पण तुला कधी म्हणणार नाही मधुकरीला जा. नाही म्हणणार. माय गेली ना दादा माझी, माय गेल्यापासून एकही दिवस पोटभर जेवले नाही रे दादा, म्हणून म्हटलं मधुकरीला जा. बहीण भावाचं प्रेम किती असावं हे माझ्या माऊलीच्या चरित्रामध्ये जाऊन बघावं.